हेलो। हेलो। आज आपण सकारात्मक भावना, पॉझिटिव्ह इमोशन्स बालकांच्या संदर्भातलं बघणार आहोत. त्यामध्ये पहिली भावना आहे लव अँड अफेक्शन, प्रेम आणि आपुलकी. याच्यामध्ये साधारणपणे ही भावना व्यक्ती, प्राणी, वस्तूंच्या प्रती दर्शवली जाते. ही भावना मानवामध्ये स्वतःच्या मालकीचे काही असणे, इतरांबरोबर असणे यातून निर्माण झालेली आहे. या भावनेचे सामाजिक आणि वैयक्तिक ही भावना मनामध्ये स्वतःच्या मालकीचे काही असणे, इतरांबरोबर असणे यातून निर्माण झाली आहे. या भावनेचे सामाजिक आणि वैयक्तिक समायोजनात योगदान आहे. सोर्स: बालकांना जे आवडतात, जे त्यांच्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवतात, अशांबरोबर बालके जास्त आपुलकीने वागतात. सर्वसाधारणपणे आई, कुटुंबातील सदस्य, शिक्षक, पाळीव प्राणी यांच्याविषयी जवळीकता दर्शवतात, उबदारपणा आणि महत्वपूर्णता दर्शवतात. अभिव्यक्तीचा विचार जर करणे तर मिठी मारणे, पापी घेणे, हसणे, ज्या व्यक्तीविषयी आपुलकी वाटते त्यांच्याबरोबर राहणे यातून व्यक्त करतात. समृद्धता: बालकाबाबतची आपुलकी व प्रेम व्यक्त करा. शारीरिक अभिव्यक्ती बरोबरच प्रेमात शाब्दिक अभिव्यक्ती तेवढीच महत्वाची आहे. अडथळा न येऊ देता बालकाकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा. हा झाला पहिला भाग प्रेम आणि आपुलकीचा. दुसरा भाग आहे आनंद. तर आनंददायक भावना म्हणजे काय, तर याचं सौम्य रूप आहे सुखावणे, सुख, आनंद. यामुळे बालकाचे सामाजिक वैयक्तिक समायोजन शक्य आणि योग्य होते. तसेच ही भावना चिंतामुक्त होण्यासाठी कौशल्यपूर्ण हालचाली करणं या शक्य होण्यासाठी मदत करते. आनंदी बालके स्वसंकल्पना विकसित करण्यास प्रेरित असतात. त्याला आपण आनंद किंवा जॉय असं म्हणत असतो. तर साधारणपणे यामध्ये आपण जर विचार केला सोर्स, तर अशा कृती ज्यात बालकांच्या मित्रांचा सहभाग असेल, मुक्त खेळ, आवडणारे खाद्यपदार्थ, ज्यांच्यावर प्रेम करतात अशांचा सहवास, आडदांड, कोलांट, उड्या मारणारे खेळ, लक्ष वेधून घेणे, कौतुक, यश, भेटवस्तू मिळणे यातून आनंद मिळतो. अभिव्यक्ती: हसणे, स्मितहास्य करणे, टाळ्या वाजवणे और उड्या मारणे, मिठी मारणे यातून त्यांना आनंद मिळत असतो. यामध्ये समृद्धता काय आहे, तर बालकांकडे प्रेमळपणे लक्ष देणे, त्यांच्या ऍक्शन्स मध्ये इंटरेस्ट दाखवणे, आडदांड आणि कोलांट उड्या मारण्याच्या खेळाला मुक्त खेळासाठी भरपूर संधी उपलब्ध करून देणे, विकासाला योग्य कृती जे ते पूर्ण करू शकतील त्यामुळे त्यांना यशाची भावना मिळते, बालकांबरोबर वेळ घालवणे, बालकांची प्रशंसा करणे. जसं प्रेम आणि आपुलकी आहे तसं जॉय आहे. तिसरा आहे नकारात्मक भावना. बालकांमध्ये कोणत्या नकारात्मक भावना असतात, तर या संदर्भात प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर नकारात्मक भावना त्यामध्ये पहिला आहे भीती, ज्याला फिअर असं म्हणतात. तर भीती ही वस्तुनिष्ठ प्रतिक्रिया असते. जेव्हा एखाद्या भीतीदायक प्रसंगाला तोंड दिले जाते त्यावेळी शारीरिक चेतना निर्माण जाते. बालकांमध्ये भीती सर्वसाधारणपणे त्यांच्या भूतकाळातील आठवणी आणि अनुभव यातून निर्माण होते. त्यांच्या मनात निर्माण होणाऱ्या काही भीती या प्रत्यक्ष अनुभवातून निर्माण होतात, काही दुसऱ्यांच्या अनुकरणातून निर्माण होत असतात. आता यामध्ये साधारणपणे याची कारणं काय काय आहेत, तर अंधार, मोठा आवाज, डॉक्टर, दंतवैद्य, प्राणी, पाणी, सिनेमा किंवा दूरदर्शनवरील पात्रे, काल्पनिक प्राणी. तर ही त्याची कारणे आहेत. त्याची अभिव्यक्ती जर आपण पाहिले तर अभिव्यक्तीमध्ये असं लक्षात येईल आपल्याला की हुंदके देऊन रडणे, किंचाळणे, संगोपनकर्त्याला बिलगणे ही अभिव्यक्ती असते यामध्ये.
तर भीती जेव्हा खूप जास्त असते तेव्हा बालकांना भीतीदायक स्वप्न पडू शकतात, बालके आजारी पडू शकतात. यातून बालक अति आक्रमक वर्तन करू शकतो. आता याची साधारणपणे हाताळणी कशी करायची? तर बालकाचा उपहास चेष्टा करायची नाही, त्यांना जबरदस्ती करायची नाही. जे भीतीदायक कार्यक्रम असतात दूरदर्शनवरचे ते कमी दाखवावेत. त्याचबरोबर बालकाला भीती दाखवण्यासाठी अंधार राक्षसांचा वापर करू नये. ज्यावेळी बालकाला अंधाराची भीती वाटत असेल त्यावेळी ज्या खोलीत राक्षस लपला असेल त्याला शोधायला तुमच्याबरोबर त्याला प्रेरित करा. म्हणजे एकंदरीत काय तर आपण अशा अनेक भीती त्यांच्यामध्ये निर्माण करत असतो. पुढचं आहे सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे राग. राग ही भावना अगदी मूलभूत भावनांपैकी एक आहे, ज्या मागे सर्वसाधारणपणे काही विशिष्ट कारण असते. प्रत्येक मानवाला रागाचा अनुभव येत असतो, पण बालकांना त्यांचा राग समाजमान्य मार्गाने व्यक्त करण्यात अडचण येते. शालापूर्व अवस्थेत प्रामुख्याने रागाची प्रतिक्रिया ही आक्रमकता, आक्रस्ताळेपणातून व्यक्त केली जाते. मोठ्या व्यक्ती, पालक, शिक्षक यांना तोंड देणं अवघड असतं. याचे कारण काय आहे तर कृतीमध्ये अडथळा आणल्यास, इच्छा पूर्णत्वाला न जाणे, अक्षमतेमुळे विशिष्ट ध्येयापर्यंत स्थान न मिळण्यास नैराश्य येणं, पालक किंवा समवयस्कांमध्ये तुलना करत असतील तरी सुद्धा ही भावना निर्माण होते. अपमानित होणे, पाणउतारा झाल्यास, त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्यास व्यक्त कसे होतात ते? किंचाळतात, मारतात, लाथा मारतात, वस्तूंची फेकाफेक करणे, रुसून बसणे, आक्रस्ताळेपणा करणे, आक्रमकता. तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे हाताळणी करण्यासाठी सर्वप्रथम बालकाकडे दुर्लक्ष होत आहे. ध्येय साध्य करण्यासाठी बालकावर खूप जास्त दबाव टाकला जातो आहे का? बालकाला जाणीव तर बालकाला जाणीव करून द्यावी. त्याचा राग त्याने शाब्दिकरित्या व्यक्त केला पाहिजे. तीव्र शारीरिक किंवा ज्या काही कारक कृती आहेत त्यातून त्याचा राग बाहेर पडू शकतो. भरपूर शारीरिक कृती करण्याची संधी द्यावी, व्यायाम करायला सांगावा, मध्येच अडथळा आणून बालकाचे विरोधी वर्तन थांबवावे, एकमेकांशी तुलना करणे टाळावे, पक्षपातीपणा दाखवू नये, बालकाचा पाणउतारा करू नये, बालकांसमोर योग्य आदर्श ठेवा, बालकाला शारीरिक शिक्षा देणे किंवा बालकाला दुखवेल असे शब्द न वापरता तुमचा राग शाब्दिक मार्गाने व्यक्त करावा, बालकाला भरपूर प्रेम आपुलकी द्यावी, बालकांना त्यांच्या रागाच्या भावनेविषयी बोलू द्यावे. राग हा आक्रमकतेसाठी समानार्थी शब्द नाही, राग ही भावना आहे. आक्रमकता म्हणजे रागाचा वर्तनात्मक हा प्रश्न येऊ शकतो. आक्रमकता म्हणजे काय? आक्रमकता म्हणजे रागाचा वर्तनात्मक प्रतिसाद असतो. आक्रमकता म्हणजे एखाद्या व्यक्ती, प्राणी, वस्तू याला इजा पोचवण्याच्या उद्देशाने दिलेली शारीरिक किंवा शाब्दिक अभिव्यक्ती होय. यामध्ये व्यक्तीला मार देऊन शारीरिक इजा करणे, अपमान करणे, वस्तूंची मोडतोड करणे यांचा समावेश होतो. पुढचं आहे मत्सर. चला कोण वाचतंय मत्सरचं? मत्सर बद्दल कोण वाचतंय? वाचलंय कोणी? ज्याला जेलसी असं म्हणतात, मत्सर करणे. बोला, कोण वाचतंय? आता मत्सर म्हणजे काय, जेलसी म्हणजे काय तर साधारणपणे वास्तविक गृहीत धरणे, आपुलकी कमी असणारी धमकी याला दिलेला हा प्रतिसाद असतो. त्याला म्हणतात एखाद्याला गृहीत धरायचं, आपुलकी कमी असणारी धमकी याला दिलेला हा प्रतिसाद असतो. मालकी हक्क गाजवण्याच्या इच्छेशी संबंधित, भीतीशी हे संबंधित असतो मत्सर. शालापूर्व अवस्थेत मत्सराचं सर्वात सर्वसामान्य कारण म्हणजे भावंडाचे आगमन.
घरामध्ये भावंडाचा जन्म झाला तर बालकांमध्ये मत्सर दिसण्याची कारणे कोणती आहेत? दुसऱ्या बालकाचा जन्म होईपर्यंत पहिलं बालक केंद्रस्थानी असते. नवीन बाळाचा जन्म झाल्यावर ते बालक केंद्रस्थानी येते. त्यामुळे मोठ्या बालकाला वाटतं की आपण आता दुर्लक्षित झालो. त्याच पद्धतीने नातेवाईक आणि शेजारी मोठ्या बालकाकडे दुर्लक्ष करून नवीन बाळामध्ये रस दाखवतात. नवीन आलेल्या बाळाला जास्तीत जास्त वेळ द्यावा लागतो. त्यामुळे मोठ्या बालकाला वेळ देता येत नाही. लक्ष अगदी कमी वेळ मिळते. अचानकपणे बालकाने मोठ्या भावा बहिणीप्रमाणे वागावे असे अपेक्षित केले जाते. इतर व्यक्ती आणि कुटुंबीय बालकांच्या दिसण्याविषयी तुलना करायला सुरुवात करतात. भावंडांविषयी मत्सराला भावंडांतील चढाओढ, सिबलिंग रिव्हल रिव्हलरी असं म्हटलं जातं. तर भावंडांमधील चढाओढ याची कारणं काय काय तर नवीन भावंडांच्या जन्मानंतर न आवडणारी तुलना, मोठ्याकडून होणारा पक्षपात, अभिव्यक्ती लक्ष वेधून घेणारे वर्तन जसे गोंधळ घालणारे, किरकिर करणे, अंगठा चोखणे, नखे खाणे, अंथरूण ओले करणे या वैफल्य दर्शवणाऱ्या सवयी दिसून येतात. मत्सराचा प्रत्यक्ष प्रतिसाद ज्यात बाळाला शारीरिक मारणे, चिमटे काढणे केले जाते. मला हे बाळ आवडत नाही, बाळाला हॉस्पिटलमध्ये परत पाठवून दे यासारख्या वाक्यातून ते आपला मत्सर दर्शवत असतात. तो अशा वेळेस हाताळणी कशी करायची? नवीन बाळ येण्याआधी बालकाच्या मनाची तयारी करणं. त्याला सांग की तुला भाऊ येणार आहे, तुला बहीण येणार आहे. त्याला त्याच्या लहानपणीचे चित्र दाखवा. बाळ किती अगतिक असते, प्रत्येक गोष्टी त्याला मदतीची गरज असते हे समजून द्यावे. तुलना करणे, भीती दाखवणे टाळावे. अशा तयारीनंतरही काही प्रमाणात मत्सर दिसतो तो मोठ्या व्यक्तींनी स्वीकारावा. जेव्हा नवीन बाळाचे आगमन होते त्यानंतर थोडा वेळ तरी खास मोठ्या बालकांसाठी वेळ द्यावा. बालकांमध्ये तुलना टाळावी. बाळांच्या काळजी घेण्याच्या कृतीमध्ये बालकाचा सहभाग घ्यावा. त्यामुळे त्याला जबाबदारी आणि हवी असण्याची भावना निर्माण होते. बालकाच्या बालिश वर्तनाची चेष्टा किंवा उपहास करू नये. त्याला लहान बाळाची काळजी घेण्याच्या कृतीत सहभागी करून घ्यावे. बालकाला शाब्दिक शारीरिक मार्गाने वारंवार तुमच्या प्रेमाची खात्री पटवून द्यावी हे अतिशय महत्वाचे आहे. पुढचं आहे सामाजिकीकरण, सोशलायझेशन. चला कोण वाचतंय? सोशलायझेशन वाचा चला. वाचतंय कोणी? सोशलायझेशन सामाजिकीकरण म्हणजे अशी प्रक्रिया ज्यामध्ये बालक समाजमान्य वर्तन करायला शिकते. सामाजिक वर्तन हे अर्जित वर्तन म्हणजे शिकलेले वर्तन असते. हे पण वाक्य आपल्यासाठी महत्वाचे आहे. काय तुला हे पाहिजे? सोशलायझेशन म्हणजे काय तर सामाजिकीकरण म्हणजे अशी प्रक्रिया ज्यामध्ये बालक समाज मान्य म्हणजे समाजाला मान्य असे वर्तन करायला शिकते. सामाजिक वर्तन हे अर्जित वर्तन म्हणजे शिकलेले वर्तन असते. इतर व्यक्तींबरोबर कशी आंतरक्रिया साधायची हे नवजात बालकास माहीत नसते. व्यक्तीच्या अनुभवातून, निरीक्षणातून, अनुकरणातून हळूहळू बालक कोणत्या प्रकारचे वर्तन मान्य आहे हे शिकते. तर हे साधारणपणे व्यक्तीचा अनुभव, निरीक्षण आणि अनुकरण यातून हळूहळू बालक कोणत्या प्रकारचे वर्तन मान्य आहे हे शिकत असते. तर सामाजिक घटक कोणते आहेत? सोशियलायझिंग एजंट्स कोणकोणते आहेत? तर महत्वाचे सामाजिक घटक आहेत कुटुंब, ज्याला फॅमिली म्हणतात, समवयस्क, पीयर ग्रुप म्हणतात त्याला, आणि समाज, कम्युनिटी.
कुटुंब, शाळा, समाज यांची सामाजिकीकरणातील भूमिका. आता आपल्याला माहिती आहे की कुटुंब, शाळा आणि समाज यांची सामाजिकीकरणातील भूमिका, साधारणपणे कुटुंबाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर बालकाच्या कुटुंबाचा प्रकार, आकार याची बालकाच्या सामाजिकीकरणात खूप महत्वाची भूमिका असते. कुटुंबातील सदस्यांची संख्या, त्यांचे दृष्टिकोन, आंतरक्रिया यांचा प्रत्यक्ष प्रभाव वाढणाऱ्या बालकांवर दिसतो. जे संभाव्य बंधांबाबतचे अनुभव जे विविध कुटुंबात मिळतात, कुटुंबातील सदस्यांची संख्या, त्यांचे दृष्टिकोन, आंतरक्रिया यांचा प्रत्यक्ष प्रभाव वाढणाऱ्या बालकांवर दिसतो. जे संभाव्य बंधांबाबतचे अनुभव जे विभक्त कुटुंबात मिळतात ते एकत्र विस्तारित कुटुंबात मिळणाऱ्या अनुभवापेक्षा पूर्णपणे वेगळ्या प्रकारचे असतात. बालकाला घडवताना पालक आणि कुटुंबाच्या अपेक्षा याची पण प्रभाव टाकण्यात महत्वाची भूमिका आपल्याला दिसून येते. शाळा, शिक्षक आणि समवयस्क, स्कूल टीचर्स अँड पियर्स. घराबाहेर शाळा आणि शिक्षक हे पहिले प्रभाव टाकणारे घटक असतात. बालकांमध्ये आरामदायी सुरक्षिततेची भावना विकसित होण्यासाठी शाळेतील सुरक्षित सहज वातावरण अतिशय महत्वाचे असते. उबदार संगोपन, आनंदी शालेय वातावरण हे बालकामध्ये कॉन्फिडन्स वाढवत असतं, शाळेची आवड विकसित करण्यास मदत करते. शिक्षकांनी केलेले कौतुक, प्रोत्साहन, प्रबलीकरण हे शाळेविषयी सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यास बराच काळ मदत करते. म्हणजे शिक्षकांनी जर कौतुक केलं, प्रोत्साहन दिलं, प्रबलीकरण केलं तर विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी एक पॉझिटिव्ह अप्रोच तयार होण्यास मदत होत असते. समाज, समाजाचा विचार जर केला, बालकाच्या सुरुवातीच्या वर्षात बालकाला आकार देण्यात समाज एखाद्या आधारासारखी भूमिका बजावतो. वडीलधारी व्यक्ती, समवयस्क, समाजातील इतर महत्वाच्या व्यक्ती, याच्यामध्ये समवयस्क, समाजातील इतर महत्वाच्या व्यक्ती यांच्यात घडणारी आंतरक्रिया सामाजिक दृष्टिकोन, वर्तन, नमुना यावर खूप मोठ्या प्रभाव टाकते. बालके सामाजिक मूल्य, सामाजिक कौशल्य प्राप्त करणे, घराबाहेरील मोठ्या वर्तुळातील व्यक्तीबरोबर आंतरक्रिया शिकतात. भाषा विकासात आणि भावनिक समतोल विकसित होण्यात वडीलधाऱ्या व्यक्ती आणि समवयस्क यांच्याकडून मान्यता आणि कौतुक खूप महत्वाचे असते. तर हे झालं समाजाच्या संदर्भात. चढाओढ, स्पर्धा, इतरांपेक्षा चांगले करण्याच्या प्रेरणेतून हे वैशिष्ट्य वर्तन प्रकार दिसतो.
भावंड किंवा मित्रांसमोर शेकी मिरवणे, कुणीतरी वेगळे आहोत असे दाखवणे, अशा वर्तनातून बरेचदा चढाओढ दाखवली जाते. वयाच्या 4थ्या वर्षापर्यंत बालकांना त्यांच्या क्षमतांची जाणीव होऊ लागते. मित्रांपेक्षा आपण चांगले करू शकतो याची थोडीफार कल्पना येऊ लागते. आणि यामध्ये पालकांची जी पक्षपाती वृत्ती असते त्यामुळे बरेचदा भावंडांमध्ये चढाओढ दिसते. ज्यावेळी चढाओढ बालकाला अजून चांगले करण्यास प्रेरित करते तेव्हा शिकण्याचा नवीन मार्ग अनुकूलता दर्शवली जाते. असे असले तरी खूप जास्त चढाओढीमुळे कमी प्रतीचे समाजीकरण घडते. तर साधारणपणे चढाओढ स्पर्धा ही 4थी नंतर सुरू होते. त्यामध्ये विद्यार्थ्यांना जाणीव होण्यास सुरुवात होत असते. हा एक भाग आहे. याच्यामध्ये सामाजिक वर्तनाचा प्रकार जर घेतला, तुम्हाला परीक्षेला जर प्रश्न आला सामाजिक वर्तनाचे प्रकार कोणते, फॉर्म्स ऑफ सोशल बिहेवियर, त्यामध्ये आहे चढाओढ स्पर्धा आहे. त्यानंतर पुढे आहे भांडण, क्वेरलिंग, सर्वसाधारणपणे रागाने वाद घालणे, बालक निष्कारण दुसऱ्यावर हल्ला करते याची निष्पत्ती. दुसऱ्यावर याची निष्पत्ती म्हणून भांडण दिसते. विकासाच्या या अवस्थेत भांडण हे कारण नसताना एकमेकांना आवडत नसण्यातून दिसून येते. वादावादी कमी वेळ टिकते, लवकर त्याच्यावर तोडगा निघतो. बालके सहजपणे मनात काही न ठेवता लवकरच आनंदी आणि मैत्रीपूर्ण होऊन सुरुवात करत असतात. बालकाने केलेले काम नष्ट करणे, फाडणे, खेळणी ओढून घेणे, रडणे, लाथा मारणे किंवा किंचाळणे यांचा भांडणामध्ये समावेश होतो. भांडणे किती वारंवार आणि तीव्रतेने होतात यावर त्या विद्यार्थ्याची कृती कशी आहे ती कृती अवलंबून असते. म्हणजे भांडणांचं प्रमाण किती आहे किंवा किती वारंवार होते त्यावरून लक्षात येते. पहिलं आपण जे पाहिलं तर ते म्हणजे चढाओढ, दुसरं पाहिलं भांडण, नकारात्मकता, निगेटिव्हिजम, विशिष्ट पद्धतीने वागण्यास ज्यावेळी दुसऱ्याकडून विरोध किंवा दबाव टाकला जातो तेव्हा नकारात्मकता हा वर्तन प्रकार दिसून येतो. वयाच्या 3 ते 6 वर्षापर्यंत नकारात्मकतेची उच्च पातळी गाठलेली दिसते. खूप जास्त दबावाला तोंड देण्यासाठी नकारात्मकता हा उत्तम मार्ग आहे. बालके चटकन शिकतात. विनंतीला मान न देणे, ऐकले नाही असे दाखवणे, दैनंदिन जीवनासंबंधीच्या सूचनाकडे दुर्लक्ष करणे यातून नकारात्मकता दर्शवली जाते. 4 ते 6 वर्षांमध्ये शारीरिक विरोध कमी होऊन शाब्दिक मार्गाने तो दर्शवायला सुरुवात होते. कोणताही सल्ला, प्रश्न किंवा विनंती याला बालकाचे उत्तर निगेटिव्ह असते, नाही असे असते. पुढचा आहे आक्रमकता, ऍग्रेसेशन, ऍग्रेशन. इतरांकडून चिथावणी मिळाल्यामुळे जे वास्तविक किंवा धमकी देणारी कृती होते त्याला आक्रमकता असे म्हटले जाते. बालकांपेक्षा जे लहान किंवा कमजोर आहेत अशांशी शारीरिक किंवा शाब्दिकरित्या आक्रमकता दर्शवली जाते. वयाच्या 4 ते 5व्या वर्षी त्याची उच्च पातळी गाठली जाते. ज्या व्यक्ती किंवा वस्तू बालकाला अडथळा निर्माण करतात अशा वेळी नैराश्याची निष्पत्ती म्हणून आक्रमकता दर्शवली जाते. ज्या बालकांना पालकांचा नकार किंवा वस्तूविषयी नाराजी प्रत्यक्षरित्या तो व्यक्त करू शकत नाही अशी बालके आक्रमक वर्तन दर्शवत असतात. महत्वाच्या व्यक्तींकडून होणारे दुर्लक्ष, असुरक्षिततेपासून स्वतःचा बचाव करण्याची गरज किंवा मत्सर यामुळे आक्रमक वर्तन दिसून येते. तणावामुळे येणारा मानसिक त्रास हे पण आक्रमकतेचे छुपे कारण असू शकते. तो आक्रमकता काय येते त्याची ही कारण मीमांसा आहे. पुढता आहे लाजाळूपणा, शायनेस. अपरिचित व्यक्ती किंवा परिस्थितीच्या भीतीमुळे दूर जाण्यासाठी लाजाळूपणा हा वर्तन प्रकार दर्शवला जातो. ज्या व्यक्ती जास्त ताकदवान, आकाराने मोठ्या किंवा जास्त शक्तिशाली असतात अशांना कसा प्रतिसाद द्यायचा याबाबत खात्री नसते. अशा वेळी बरीच पालक लाजतात. एखादी नवीन गोष्ट करण्याच्या सर्वसामान्यपणाच्या बुजरेपणामुळे बालकांमध्ये लाजाळूपणा दिसून येतो. लाजाळू बालकांना नेतृत्वाची भूमिका पार पाडणे खूप अवघड असते, कारण अशा बालकांमध्ये प्रभावी संभाषण, इतरांबरोबर काम करण्याची अक्षमता असते. खूप लाजाळू बालके अप्रिय असतात कारण ते इतरांबरोबर बोलायला घाबरतात, स्वतःमध्ये गुंग राहतात. पुढे आहे सहकार्य, कोऑपरेशन. सर्वसाधारणपणे वयाच्या 4व्या वर्षापासून बालके समवयस्कांबरोबर खेळायला किंवा काम करायला शिकतात. चांगले सामाजिक संबंध बनण्यासाठी
त्यांना सहकार्याने, सहयोगाने आणि एकत्रित काम करण्याची संधी मिळते. त्यामुळे बालकाचा वाढ आणि विकास वाढीस लागतो. तुम्हाला असे लक्षात येईल की दोन्ही मार्ग जवळपास सारखे आहेत. शिस्तीचे असेही वर्णन करता येईल की अशी प्रक्रिया आहे ज्यात समाज मान्य नसणारे पण बाह्य निरीक्षणात्मक वर्तन, अभिवृत्ती आणि सतत विविधतेचा विकास याला मार्गी लावणे, त्यामध्ये बदल घडवणे. दुसऱ्या शब्दात शिस्त असे साधन आहे जे बालकाला सामाजिक मान्यता, प्रेम, प्रोत्साहन मिळवण्यासाठी सामाजिक नियम व मापक अंगभूत करण्यास मदत करत असते. तर हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. नंतर आहे आक्रस्ताळेपणा, आकांड तांडव, टेम्पर टँट्रम म्हणजे काय? सर्वसाधारणपणे लहान बालकांमध्ये रागाचा हिंसक उद्रेक हा व्यक्ती, वस्तू किंवा घटनेच्या विरुद्ध निर्देश असतो. हे आक्रस्ताळेपणा, आकांड तांडव, अकांड तांडव नावाने ओळखले जाते. लाथा मारणे, किंचाळणे, डोके आपटणे, जमिनीवर लोळ घेणे, ठोसे मारणे यासारख्या शारीरिक प्रतिसादातून वर्तन दर्शवले जाते. सर्वसाधारणपणे वयाच्या 4थ्या वर्षापासून रागाला प्रतिसाद न देता बालके भाषेचा वापर करायला सुरुवात करतात. ज्यावेळी बालकांना मुक्त खेळायला, भावनांच्या अभिव्यक्तीसाठी संधी मिळत नाही, तेव्हा बालके आक्रस्ताळेपणा, अकांड तांडव करतात. हुकुमशाही पालक, खूप जास्त अपेक्षा, सतत चांगली कामगिरी करण्याचा सतत दबाव अशी काही उदाहरणं आहेत. त्यामुळे आक्रस्ताळेपणा करते. जशी त्यांची भावनांची अभिव्यक्ती समाजमान्य मार्गाने व्यक्त करताना मदतीची गरज असते, तशीच त्याच्या भावनांचे नियमन करण्यासाठी वेळ आणि मोकळीकतेची गरज असते. आक्रस्ताळेपणा हा जसा हानिकारक होऊ शकतो तसा तो स्वतःचा मार्ग ठरवताना साधन म्हणून वापरता येऊ शकतो. आक्रस्ताळेपणा हा जसा हानिकारक होऊ शकतो तसा तो स्वतःचा मार्ग ठरवताना साधन म्हणून वापरायला शिकतात. आता परोपकार ही एक भावना आहे. परोपकाराला जनहितासाठी केलेले वर्तन असे म्हणतात. ऐच्छिकतेने सकारात्मक आणि स्वीकृती दर्शक किंवा मदतीसाठी कार्य करण्याची क्षमता म्हणजे परोपकार वृत्ती होय. परोपकार वृत्तीचं छान व्याख्या दिली बघा. परोपकाराला जनहितासाठी केलेले वर्तन असे म्हणतात. ऐच्छिकतेने सकारात्मक स्वीकृती दर्शक मदतीसाठी कार्य करण्याची क्षमता म्हणजे परोपकार वृत्ती होय. शिस्त पुढचा आहे डिसिप्लिन. शिस्त हा शब्द लॅटिन भाषेतील डिसिप्लिना या शब्दापासून आलाय. त्याचा अर्थ सूचना देणे. काही जणांचा विश्वास आहे की शिस्त विकासाला चालना द्यायला मदत करते, तर बाकीच्यांचा असा विश्वास आहे की शिस्त ही असा विश्वास आहे की शिस्त ही प्रशिक्षण आणि शिकण्याची अशी प्रक्रिया आहे ज्यामुळे बालकाचा वाढ आणि विकास वाढीस लागतो. तुम्हाला असे लक्षात येईल की दोन्ही मार्ग जवळपास सारखेच आहेत. शिस्तीचे असे हे वर्णन करता येईल की अशी प्रक्रिया आहे ज्यात समाज मान्य नसणारे परंतु बाह्य निरीक्षणात्मक वर्तन, अभिवृत्ती, सतसत बुद्धीचा विकास याला मार्गी लावणे किंवा त्यामध्ये बदल घडवणे. दुसऱ्या शब्दात शिस्त हे असे साधन आहे जे बालकाला सामाजिक मान्यता, प्रेम, प्रोत्साहन मिळवण्यासाठी मदत करतं. याच्यामध्ये पुढे आहे शिस्तीचं काय महत्व आहे बघा. 4थी पर्यंत काय म्हटलंय? सर्वसाधारणपणे वयाच्या 4थ्या वर्षापासून रागाला प्रतिसाद देताना बालके भाषेचा वापर करायला सुरुवात करतात. ज्यावेळी बालकांना मुक्त खेळायला आणि भावनांच्या व्यक्तीसाठी संधी मिळत नाही, तेव्हा बालके आक्रस्ताळेपणा, आकांड तांडव करतात. हुकुमशाही पालक, खूप जास्त अपेक्षा, सतत चांगली कामगिरी याचा दबाव ही सुद्धा त्याची कारण आहेत. त्यामुळे बालक आक्रस्ताळेपणा करतात. जशी त्यांना भावनांची अभिव्यक्ती समाजमान्य मार्गाने व्यक्त करताना मदतीची गरज असते, तशीच त्यांच्या भावनांचे नियमन करण्यासाठी वेळ आणि मोकळीकतेची गरज असते. आक्रस्ताळेपणा हा जसा हानिकारक होऊ शकतो तसा तो स्वतःचा मार्ग ठरवताना साधन म्हणून वापरता येतो. आता याच्यामध्ये दिलेलं आहे बघा,
शिस्तीचं महत्व दिलेलं आहे. त्यामध्ये असं म्हटलंय याच्यामुळे काय काय होतं तर सामाजिक मान्यता, कदर करणे, प्रशंसा ही शिस्तीमुळे मिळते. हे बालकांच्या प्रेम आणि सुरक्षितता या गरजांचे समाधान करत असते. बालक समाज मान्य किंवा समाजाला मान्य नसणारे वर्तन यात फरक करायला शिकल्यावर शिस्त समाजमान्य वर्तनास प्रेरित करते. बालके गैरवर्तन टाळण्यास शिकतात, ज्या कृतीमुळे त्यांच्या पालकांच्या कपाळावर आठ्या निर्माण होतात. अशी कृती करण्यात सहभागी होत नाही, त्यामुळे अपराधीपणाची भावना म्हणजे सहजपणे जाते, महत्वपूर्ण महत्वपूर्णरित्या कमी होते. शिस्त सद्सद्विवेकबुद्धीला मदत करते. यामुळे बालक प्रमादांचा वापर करून नियम अंगभूत करतात, स्वनियंत्रणात शिकतात आणि बाह्य नियंत्रणाच्या मजेसाठी कमी अवलंबून राहतात. प्रत्येक बालकाच्या गरजा वेगवेगळ्या असतात. सारख्याच वयाच्या बालकांमध्ये आनुवंशिकता, परिपक्वतेचा वेग यामुळे त्यांच्यात मतभिन्नता दिसून येते. प्रत्येक गोष्ट बालकाला योग्य पटेलच असे नाही. मोठ्या वयाच्या बालकांना सांगून किंवा आज्ञा देऊन एखादी गोष्ट करणे यामध्ये स्पष्टीकरण, कारण मीमांसेची मागणी आहे मागणी करू शकतात. दिवसाची कोणती वेळ आहे, बालके कोणत्या कृतीमध्ये गुंतलेले आहेत, त्याप्रमाणे शिस्तीच्या गरजेत फरक होऊ शकतो. वयाप्रमाणे वारंवारतेमध्ये फरक होऊ शकतो. दिलेले उदाहरण हा मुद्दा स्पष्ट करण्यास मदत करू शकते. बालक काय खेळताना धोकादायक उंचीवरून उडी मारण्याचा प्रयत्न करते, त्यावेळी शाब्दिकरित्या ठामपणे नको सांगणे बालकांना थांबवू शकते. पण दुसऱ्याच्या शारीरिकरित्या था पण दुसऱ्याला शारीरिकरित्या थांबवावे लागेल, उडी मारण्यापासून परावृत्त करावं लागेल. त्याचप्रमाणे कारण मीमांसा काही जणांसाठी काम तर बाकीच्यांसाठी करेलच असे नाही. खाणे, झोपणे, अभ्यास करणे, रात्री उशिरापर्यंत मित्रांबरोबर बाहेर राहणे यासारख्या दैनिक कृतींमध्ये शिस्तीचा वापर करणे गरजेचे आहे. मोठ्या बालकांना विस्तृत कारण मीमांसा, स्पष्टीकरण आणि व्यवहार चातुर्याची गरज असू शकते. जसे बालक मोठे होत जाते तसे सामाजिक अपेक्षेविषयी, गुणात्मकता याविषयी बालक आणि बालक संवाद आणि समजून घेणे वाढीस लागते. बक्षीस आणि लाळ हे सारखेच नाही अशी माहिती दिलेली आहे. तर बऱ्याच प्रौढ व्यक्ती बालकाने काही सफलता मिळवल्यास समाजमान्य रीतीने वर्तन करून त्याला बक्षीस देत नाही, कारण त्यांच्या दृष्टीने तो लाच आहे. बक्षीस किंवा लाच सारखीच आहे. एखादे हवे असणारे वर्तन घडण्यासाठी पैंज म्हणून वापरणे, गाजर दाखवणे यालाच लाज लाजणे असं म्हटलं जातं. सर्वसाधारणपणे भीतीची जर तंत्र आपण पाहिली तर सर्वसाधारणपणे शिस्तीची तंत्र जर आपण पाहिली, कॉमन डिसिप्लिन टेक्निक्स, तर यामध्ये ज्यावेळी नियम खूप कडक असणे, त्याची अंमलबजावणी खूप तातडीपणे होणे ही हुकुमशाही शिस्तीची वैशिष्ट्ये आहेत. या तंत्रात निष्ठुर शिक्षा, अपेक्षित दर्जाप्रमाणे राहण्यात अपयश यांचा समावेश होतो. त्याशिवाय या वयातील या तंत्रात निष्ठुर शिक्षा, अपेक्षित दर्जाप्रमाणे राहण्यात अपयश याचा समावेश होतो. त्याशिवाय यात बालकाने अपेक्षित दर्जा गाठून देण्याचा प्रयत्न केला तरी मान्यतेच्या खुणा दिसत नाही. हुकुमशाही, कीर्ती, नियंत्रण, बाह्य दबाव, शारीरिक शिक्षा, दुरुस्त हे पालक हुकुमशाही पद्धत वापरतात. त्यांच्या वापराबाबत ताठरता असतात, त्यात बदल करण्यात सहसा यशस्वी ठरत नाही. बालके मोठे झाल्यावर तरी पूर्णपणे सोडून देऊ शकत नाही. बालक जशी प्रतिक्रिया देते, हाऊ डज चाइल्ड रिॲक्ट, हुकुमशाही शिस्तीच्या तंत्रात स्वतःच्या वर्तनावर नियंत्रण ठेवायला शिकणे, निर्णय घेणे यासाठी कोणत्याही प्रकारची संधी उपलब्ध नसते. बालकांबाबत बहुतेक सर्व निर्णय घेतले जातात. शिस्तीचा अनुभव घेता घेता ते सहसा बुजरी किंवा खूप जास्त बंडखोर होतात. काही बालके चांगले असण्याचे सोंग करतात, दडलेली त्यांच्यात दडलेली चीड दर्शवू शकतात. खूप जास्त शिस्त असणाऱ्या बालकाला सगळे जग विरोधी वाटू लागते. संवेदनशील बालक ही त्याच्या कोशात जाऊ शकते. अशी बालके आक्रमक वर्तन दर्शवू शकतात, खास करून जे स्वतःचे रक्षण करू शकत नाही याची निष्पत्ती म्हणून असामाजिक वर्तन दिसून येऊ लागते. सतत दहशत, दुःखी असणे, भीती वाटणे अशी बालके हट्टी, दुराग्रही आणि सर्वसाधारणपणे नकारात्मक अभिवृत्तीची विकसित झालेले असतात.
यामध्ये लोकशाही आणि शिस्त आहे. त्याच्यानंतर अं, अति मोकळीक, द परमिसिव्ह टेक्निक्स, हे पण आपलं झालेलं आहे. स्वतःला घ्यायला क्षमता असू शकतात, त्यामुळे जी पद्धत योग्य वाटते त्या पद्धतीने तो वागू शकतो. ज्या बालकांना बालके नाराज होण्याची भीती असते, बालके कशी प्रतिक्रिया घेतात याविषयी खात्री नसते, त्यामुळे अशा शिस्तीला पसंती देऊन बालक ज्या कृतीत गुंतलेले आहेत त्या त्यात अडथळा आणत नाहीत. चला, उरलेला भाग आपण नंतर घेऊया. गुड नाईट, शुभरात्री, थँक्यू.